टायगर 11 संघाकडून वैयक्तिक पहिले आणि संघासाठी पहिले षटक घेऊन येत आहेत गालिब काजी. त्यांचा सामना करतील अभिवाग. सुंदर असा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, यावरती एक धाव पळून पूर्ण. आकाश पॉवर प्लेचं पहिलं षटक. सामना करतील अभि. स्लोअर वन पद्धतीचा चेंडू, यावरती बीड झालेले आहेत अभि. सुंदर असा चेंडू टाकला होता तो गालिब काजी यांनी. पुढील चेंडू गालिब यांचा. सामना करतील आकाश. रिव्हर्स स्वीपचा फटका पण काही समजू शकलेले नाहीत. यावरती येतोय अजून एक डॉट चेंडू. संघाची धावसंख्या 2. सुंदर असं पहिलं षटक हाताळत आहेत गालिब काजी. पुढील चेंडू गालिब यांचा. आणि यावरती एज लागून आउट होत आहेत आकाश वाघ. पाहूया त्यांची जागा घेण्यासाठी कोण येत आहेत श्रीराम 11 संघाकडून. श्रीराम वॉरियर्स. चला श्रीराम वॉरियर्स, आपला पुढील बॅट्समन पाठवायचा आहे. आकाश वाघ यांची जागा घेण्यासाठी जात आहेत उमेश. चला श्रीराम वॉरियर्स, आपले पुढील बॅट्समन रेडी करायचे. पुढील होणारा सामना दाजी 11 वर्सेस दिव्यांश फायटर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की नाणेफेकीसाठी पॅव्हलियनशी संपर्क करायचा आहे. सुंदर असं षटक हाताळलं पॉवर प्लेचं ते गालिब काजी यांनी. या षटकामध्ये केवळ 2 धावा आणि 1 विकेट. पॉवर प्लेचं दुसरं षटक घेऊन येत आहेत ओंकार चव्हाण मुंबई पोलीस. पाहूया श्रीराम वॉरियर्स आपल्या संघासाठी किती धावा जमवत आहेत. आणि हा नो चेंडू. नो चेंडू आणि फर्स्ट बाउन्सरची वॉर्निंग. पुढील चेंडू ओमकार यांचा. सामना करतील अभि.
फ्री हिट. सुंदर असा चेंडू. पुढील चेंडू ओमकार यांचा सामना करतील अभित आयगुडे. सुंदर असा कव्हर ड्राईव्ह, पण यावरती कोणतीही धाव नाही. सुंदर असं क्षेत्ररक्षण कव्हर्सला पाहायला मिळते आपल्याला. सुंदर असा फटका. यावरती पाहूयात किती धावा मिळत आहेत. आणि हा षटकार, पंचांचा इशारा येतोय. हा षटकार. संघाच्या धावसंख्येमध्ये 6 धावांची भर. संघाची धावसंख्या पोहोचते संघाची धावसंख्या 9. पुढील चेंडू ओमकार यांचा सामना करतील अभि. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, परंतु लाईन खराब. यावरती येते अतिरिक्त धाव. वाईड चेंडू. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते येते 10 धावा. सुंदर असा फटका कव्हर्सच्या डोक्यावरून, परंतु डीप मध्ये आहे प्रोटेक्शन. यावरती मिळत आहे 1 धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 11. 1 बाद 11. पुढील चेंडू ओमकार यांचा सामना करतील उमेश. सुंदर असा चेंडू. यावरती काही समजू शकलेले नाहीत उमेश. पुढील चेंडू उमेश यांना. सुंदर असा ब्लॉक होल चेंडू आणि यावरती विकेट. पुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस दाजी 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. आणि उमेश यांची जागा घेण्यासाठी दाखल होत आहेत ते सौरभ बोडरे उर्फ ढंप्या. संघाची धावसंख्या 11. पुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस दाजी 11. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नोंद घ्यायची की आपला नाणेफेक करण्यासाठी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. वैयक्तिक दुसरे आणि संघासाठी तिसरे षटक घेऊन येत आहेत गालिब काजी. पॉवर प्ले नंतर श्रीराम वॉरियर. संघाची धावसंख्या 11. गालिब यांचा चेंडू. सामना करतील अभित आयगुडे. रिव्हर्स स्वीपचा फटका. यावरती थोडंसं मंबल होताना दिसतंय आणि इथे मिळते 1 धाव. संघाची धावसंख्या 12.
श्रीराम वॉरियर्स संघाला फटकेबाजी करण्याची आवश्यकता. गालिब यांचा चेंडू पहिल्यांदाच सामना करतील ते डंप्या आणि यावरती एज सुंदर असं क्षेत्ररक्षण यावरती. दाजी 11 आणि दिव्यांश फायटर दोन्ही संघांच्या कर्णधारांनी पॅव्हलियनशी संपर्क साधायचा आहे. आपल्याला 2 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. सुंदर असा स्लोअर वन चेंडू यावरती कव्हर्सला कॅच ड्रॉप आणि यावरती पाहूया हा जातोय चौकार. कॅचची संधी होती परंतु संधीचं काही सोनं करू शकलेले नाहीत. येत आहे 4 धावा. सुंदर असा फटका डंप्या यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू गालिब यांचा. सामना करतील सौरभ. निर्धाव असा चेंडू काही समजू शकलेले नाहीत सौरभ. यावेळी श्रीराम वॉरियर्स संघाला आपल्या धावसंख्येवरती लक्ष द्यावे लागेल. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू. उत्कृष्ट असं शतक हाताळत आहेत गालिब काजी. आपल्या ओव्हरमध्ये सुंदर असं व्हेरिएशन करतायत गालिब काजी. पुढील चेंडू आणि यावरती पाहूया लेग अंपायरचा निर्णय येतोय. नो चेंडू आणि 1 धाव पळून पूर्ण. नो चेंडू प्लस फ्री हिट. पाहूयात फ्री हिटचा किती फायदा करून घेत आहे श्रीराम वॉरियर्स संघाचे फलंदाज आबिद आयगुडे. पुन्हा एकदा स्लोअर पद्धतीचा चेंडू बॅटवरती नीट आलेला नाही. यावरती फक्त पळून 1 धाव पूर्ण. तीन षटकांच्या समाप्तीनंतर श्रीराम वॉरियर्स संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 19 धावा. .20 धावसंख्येने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. फलंदाजांना गिअर शिफ्ट करण्याची गरज. पुढील होणारा सामना दाजी 11 वर्सेस दिव्यांश फायटर यांच्यामध्ये होत असलेली नाणेफेक. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत शुभम. त्यांचा सामना करतील आबिद आयगुडे. अतिरिक्त अशी धाव. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. पुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस दाजी 11 यांच्यामधील नाणेफेक जिंकलेली आहे दिव्यांश फायटर यांनी. आपला निर्णय कळवायचा आहे. पुढील चेंडू शुभम यांचा. सुंदर असा चेंडू. एका वाईड नंतर सुंदर असा कमबॅक पाहायला मिळते आपल्याला शुभम यांच्याकडून. आणि दिव्यांश फायटर यांनी क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. दाजी 11 आपले 2 फलंदाज निवडून ठेवायचेत. पुढील चेंडू शुभम यांचा.
आबी दायगुडे यांच्यासाठी सुंदर असा फटका यावरती पाहूया आपण. गालिब काजी बॉल खाली आलेले आहेत, परंतु या ठिकाणी पंचांचा निर्णय येतोय 6 धावा. संघाची धावसंख्या जाते ते 26 धावसंख्येवरती. अशीच फटकेबाजी करण्याची गरज आबी दायगुडे यांना. आपल्या संघासाठी धावफलकावरती धावसंख्या उभी करावी लागेल. पुढील चेंडू शुभम यांचा. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू. षटकार आल्यानंतर उत्कृष्ट असे कमबॅक पाहायला मिळते आपल्याला शुभम यांच्याकडून. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. यावरती सुंदर असं थर्ड मॅनला क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला. निश्चितच एक बाउंड्री अडवलेली आहे त्यांनी. अक्षय यांचं सुंदर असं क्षेत्ररक्षण. या षटकामध्ये पहिल्यांदाच शुभम यांचा सामना करतील सौरभ. सुंदर असा फटका मारलेला आहे डीप स्क्वेअर लेगला आणि हा येतोय चौकार. सुंदर असा फटका येतोय सौरभ बोडरे यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 31 धावसंख्येवरती. अशीच फटकेबाजी करावी लागेल. पुढील चेंडू शुभम यांचा. सुंदर असा फटका गॅप मध्ये मारलेला आहे. पाहूया यावरती किती धावा मिळत आहेत. आणि चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा पार. हा येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 35. चार षटकानंतर संघाची धावसंख्या 35. पाहूया लास्ट ओव्हर घेऊन कोण येत आहेत. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ते 35 या धावसंख्येवरती. आत्ताच्या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत त्या 16 धावा. चला लवकर डिसिजन घ्यायचा आहे. आपला डेथ ओव्हरचा बॉलर टायगर 11 आहे रे. आपल्याला कोणतीही टीम मीटिंग नाहीये. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी अत्यंत महत्त्वाचे असे शेवटचे शतक घेऊन येत आहेत सुनील मोहिते. त्यांचा सामना करतील अभि दायगुडे. शेवटचं षटक. पाहुयात किती धावसंख्या उभारतायत श्रीराम वॉरियर संघ. संघाची धावसंख्या आहे 35. 4 ओव्हर 35. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि सरळ भिरकावून दिलाय बॉलरच्या डोक्यावरून. हा येत आहे षटकार. सुंदर असा फटका पहिल्या चेंडूवरती.
पुढील चेंडू क्षेत्ररक्षणामध्ये कोणताही बदल नाही. पुढील चेंडू स्वप्नील यांचा. पुन्हा एकदा एज लागलेले आहे. पाहूया अक्षय दाय यांचे सुंदर असे क्षेत्ररक्षण. थर्ड मॅनच्या क्षेत्रात खूपच सुंदर अशी फिल्डिंग पाहायला मिळते आपल्याला अक्षय यांच्याकडून. पुढील चेंडू स्वप्नील यांचा. सामना करतील अभि. पुन्हा एकदा येतोय हा डॉट चेंडू. शेवटचे 3 चेंडू. पाहूयात अभि दायगुडे आपल्या संघाचे टार्गेट काय सेट करतात. पुन्हा एकदा सुंदर असा फटका यावरती पाहूया. हा ते उत्कृष्ट असा षटकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 47. शेवटचे 2 चेंडू शिल्लक स्वप्नील यांच्या षटकामधील. सामना करतील अभि. सुनील मोहिते यांना 2 चेंडू शेवटचे चांगल्या पद्धतीने हाताळावे लागतील जर धावसंख्या 50च्या आतमध्ये रोखायची असेल तर. पुढील चेंडू सुनील यांचा. सुंदर असा चेंडू लेंथ बॉल यावरती मिस झालेले आहेत अभि दायगुडे. वाईड चेंडू. पंचांचा निर्णय येतोय. वाईड चेंडू. संघाची धावसंख्या 48. शेवटचा चेंडू बाकी टायगर 11 संघाकडून. पुन्हा वरती बॅटवरती आलेला नाही हा बॉल. यावरती पाहूया पळून किती धावा पूर्ण होत आहेत. यावरती 2 धावा आणि सौरभ बोडरे यांची येते रनआउटच्या मार्फत ही विकेट. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे 50. जिंकण्यासाठी 51 धावांची गरज. टायगर 11 संघाला 51 धावांची गरज. 30 चेंडू आणि 51 धावा जर हा सामना आपल्याला जिंकायचा असेल तर. आणि श्रीराम वॉरियर्स यांना सरासरी 10 पेक्षा कमी धावा द्याव्या लागतील प्रत्येक बॉलरला. चला टायगर 11 आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवायचेत.
चला टायगर 11 आपल्या आघाडीचे दोन्ही फलंदाज पाठवायचे. पुढील दिवसभरातील सामने पण आपल्याला खेळवायचे, तरी दोन्ही संघांनी सहकार्य करायचंय. टायगर 11 संघाला 10.20च्या सरासरीने बनवायचे ते 51 धावा, 30 चेंडू आणि 51 धावा असे समीकरण राहील टायगर 11 संघाला जर हा सामना जिंकायचा असेल तर. टायगर 11 संघाकडून फलंदाजीसाठी आलेले आहेत गालिब काजी आणि त्यांना साथ देतील ते मुंबई पोलीस ओमकार चव्हाण. चला सामना चालू करून घ्यायचा आहे. दिवसभरातील पुढील सामने आपल्याला खेळवायचे, तरी दोन्ही संघांनी सहकार्य करायचंय. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. दोन सामन्यांमधील वेळ जितका कमी करता येईल तितका आपल्याला करायचा आहे. चला पंच सामना चालू करून घ्यायचा आहे. पहिला चेंडू आणि यावरती उमेश यांच्या चिके यांच्या हातामध्ये हा चेंडू, यावरती येते विकेट. फुलटॉस चेंडू होता आणि यावरती गालिब यांची येते विकेट. खूपच मोठा हादरा लागतोय तो टायगर 11 संघाला. पहिला चेंडू हवेत मारण्याचा निर्णय गालिब यांचा कुठेतरी फसला. डीप फाईन लेगला सर्कल मध्ये चिके यांचा उत्कृष्ट असा कॅच. अभिद आयगोडे यांना मिळते पहिल्या चेंडूवरती गालिब यांची विकेट. गोल्डन डक वरती जात आहेत गालिब काजी, त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत बारिश काजी. पॉवर प्लेचं पहिलं असं षटक हाताळत आहेत अभिद आयगुडे. त्यांचा सामना करतील बारिश काजी. सुंदर असा फटका, परंतु गालिब यांच्या पाठोपाठ आता बारिश यांना गालिबची जागा भरून काढावी लागेल. आपल्या संघासाठी त्यांना उभं राहावं लागेल या ठिकाणी. पुढील चेंडू अभिद आयगुडे यांचा. फुलटॉस चेंडू आणि यावरती लेग साइडला येतोय हा 2 बाउन्स चौकार. फुलटॉस चेंडू अभिद आयगुडे यांचा. संघाचा होतोय श्री गणेशा आणि धावफलकावर लागतायत ह्या 4 धावा.
पुढील चेंडू अभियांचा, सामना करतील बारिश. रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट आणि या ठिकाणी चेंडूने घेतलेला आहे वळण. उमेश यांनी अडवलेला आहे हा चेंडू आणि येथे एक धाव. ओमकार चव्हाण यांच्यासाठी पाहायला मिळतोय आपल्याला क्षेत्ररक्षणामध्ये बदल. सुंदर असा फटका बॉलरच्या डोक्यावरून आणि हा येत आहे 6 धावा. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळाला ओमकार चव्हाण यांच्या बॅटमधून. बॉलरच्या डोक्यावरून हा येतोय षटकार. सुंदर असा फटका ओमकार चव्हाण यांच्या बॅटमधून. आपला पहिला चेंडू खेळत असताना सुंदर असा फटका. पुढील चेंडू अभि यांचा. रिव्हर्सचा अटेम्प्ट, यावरती अपील, परंतु यावरती येतोय फक्त डॉट चेंडू. एका षटकानंतर टायगर 11 संघाची धावसंख्या 11. 1 बाद 11. अभित आयगोडे यांनी मोठी अशी विकेट गालिब काजी यांची मिळवून दिलेली आहे, परंतु जी इकॉनॉमी आपल्याला हवी आहे 10.20 ही कुठेतरी आपल्याला डोक्यात ठेवून चालावं लागेल. आपले षटके हाताळावे लागतील पुढील बॉलर्स यांना. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ढंप्या. सुंदर असा चेंडू हवेमध्ये आणि बॉल खाली क्षेत्ररक्षक सोडलेला आहे. लोण्याचा गोळा. बारिश काजी यांना मिळते एक जीवनदान. पाहूया याचा फायदा बारिश काजी आपल्या संघासाठी करून घेत आहेत की नाही. डंपे यांनी आपल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती एक संधी बनवली होती, परंतु ती कन्वर्ट नाहीत करू शकले श्रीराम वॉरियर्स संघ. संघाची धावसंख्या 12. पुढील चेंडू सौरभ यांचा, सामना करतील ओमकार. सुंदर असा फटका कव्हर्सला मारलेला आहे आणि हा येथील 4 धावा. सुंदर असा फटका आपल्याला पाहायला मिळतोय ओमकार चव्हाण यांच्या बॅटमधून. पुढील चेंडू सौरभ यांचा. पुन्हा एकदा कव्हर्सला मारलेला हा चेंडू पुन्हा एकदा होते मिसफील्ड आणि यावरती पळून 2 धावा पाहूयात पूर्ण. आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ते 18 या धावसंख्येवरती. कुठेतरी आपल्याला निर्धाव चेंडू टाकण्याची गरज श्रीराम वॉरियर्स संघाला आणि आपल्या क्षेत्ररक्षणामधून जास्तीत जास्त धावा आपल्याला रोखायच्यात. क्षेत्ररक्षणामध्ये केलेला आहे बदल. पुढील चेंडू सौरभ यांचा, सामना करतील ओमकार. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि पुन्हा एकदा संधी आणि पुन्हा एकदा ड्रॉप झालेला आहे कॅच
आणि बारिश आणि ओमकार या दोघांनाही मिळत आहेत एक एक जीवनदान. निश्चितच श्रीराम वॉरियर संघाला हे 2 कॅच महागात पडणार आहेत. आणि यावरती येते अतिरिक्त अशी 1 धाव. ज्या ठिकाणी विकेट हवेत त्या ठिकाणी आलेले आहेत 2 सिंगल. पुढील चेंडू सौरभ यांचा. सामना करतील बारिश काजी. स्टेप आउट करून मारण्याचा निर्णय, परंतु या ठिकाणी एज आणि येते विकेट. सुंदर असं षटक टाकत आहेत सौरभ बोडरे यांनी. आपल्या ओव्हरमध्ये 3 चान्स क्रिएट केले होते पण त्यातील एकच कन्वर्ट करू शकले श्रीराम वॉरियर्स. आणि या ठिकाणी येते टायगर 11 संघासाठी दुसरी विकेट. बारिश काजी यांच्या स्वरूपात त्यांची जागा घेण्यासाठी गेलेले आहेत सुनील मोहिते. सौरभ यांचा पुढील चेंडू. पॉवर प्ले मधील शेवटचा चेंडू. सुंदर असा ब्लॉक होल चेंडू आणि यावरती कव्हर पुन्हा एकदा होते मिस फील्ड आणि या ठिकाणी येते 1 धाव. या ठिकाणी षटकाची होते समाप्ती. पॉवर प्लेच्या 2 षटकानंतर टायगर 11 संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20 धावा. दहाच्या सरासरीने चाललेली धावसंख्या टायगर 11 संघाची. ओमकार चव्हाण यांचा एक कॅच आपण ड्रॉप केला. ओमकार चव्हाण पाहूया या जीवनदानाचा काय फायदा करून देत आहेत आपल्या टायगर 11 संघासाठी. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी तिसरे ओव्हर घेऊन येत आहेत राहुल ठोंबरे. त्यांचा सामना करतील सुनील मोहिते. चला सामना चालू करायचा आहे. दोन ओव्हर 20 धावसंख्या धावफलकावरती. पुढील चेंडू राहुल ठोंबरे यांचा. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू. लाईन खराब. येते अतिरिक्त धाव. पुढील चेंडू राहुल यांचा. सामना करतील सुनील. फुलटॉस चेंडू होता परंतु काही समजू शकलेले नाहीत सुनील. येतोय निर्धाव असा चेंडू. सुंदर असं कमबॅक पाहायला मिळते आपल्याला राहुल ठोंबरे यांच्या मार्फत. एका वाईड नंतर पुढील चेंडू डॉट चेंडू. या ठिकाणी एज आणि पुन्हा एकदा होते मिस फील्ड आणि यावरती पाहूयात येत आहेत 4 धावा. कुठेतरी क्षेत्ररक्षणात चुका पाहायला मिळत आहेत आपल्याला श्रीराम वॉरियर संघाकडून. बॅटीचा एज लागून बॉल जातोय सीमारेषे पार आणि संघाची धावसंख्या होते 24.
संघाची धावसंख्या 24. पंचवीस धावा, माफ करा, टायगर 11 संघ. संघाची धावसंख्या 25. पुढील चेंडू राहुल यांचा, सामना करतील सुनील. सुंदर असा चेंडू, काही समजू शकले नाही सुनील, आणि येतोय हा डॉट चेंडू. पुन्हा एकदा सुंदर असा चेंडू, पुन्हा एकदा प्ले आणि मिस, कोणतीही धाव नाही. संघाची धावसंख्या स्थिर, संघाची धावसंख्या 25. राहुल यांचं उत्कृष्ट असं कमबॅक पाहायला मिळते. सुंदर असा फटका कव्हर्स आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण यावरती पाहायला मिळते आपल्याला. यावरती दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि रनआउटची संधी, परंतु 2 धावा पळून पूर्ण. संघाची धावसंख्या 27. राहुल यांचा चेंडू, सामना करतील सुनील. सुंदर असा फटका मारलेला आहे लॉंग ऑनला, आणि इथे होती मिसफिल्ड, आणि हा चेंडू जातोय सीमारेषा पार. पुन्हा एकदा येतोय चौकार. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 31 धावा. मिसफिल्डचे या षटकामध्ये आलेले आहेत 2 चौकार. बारा चेंडू आणि 20 धावांची गरज टायगर 11 संघासाठी. बारा चेंडू 20 धावा, 10ची सरासरी. पुढील होणारा सामना दाजी 11 वर्सेस दिव्यांश फायटर. दोन्ही संघांनी हा सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अतिरिक्त वेळ वाचवायचा आहे. आजच्या दिवसातील पुढील सामने पण आपल्याला निर्धारित वेळेत पूर्ण करायचे आहेत. वैयक्तिक दुसऱ्या आणि संघासाठी 4थे षटक घेऊन येत आहेत सौरभ बोडरे. 12 चेंडू आणि 20 धावा. सुंदर असा पॉइंटला मारलेला चेंडू, यावरती 1 धाव पळून पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, यावरती होते थोडेसे मिसकम्युनिकेशन, परंतु धोका टळलेला आहे टायगर 11 संघासाठी. ओमकार यांनी पॉइंटला मारून यावरती मिळवलेला आहे सिंगल. 11 चेंडू 19 धावा. सुंदर असा फटका, चेंडू दिलेला आहे बॅट खाली आणि उत्कृष्ट असा दूरवरती हा फटका. येत्या 6 धावा. सुंदर असा फटका पाहायला मिळाला आपल्याला.
सुनील यांच्या बॅटमधून. टायगर 11 संघासाठी सुनील मोहिते आपल्या बॅटिंगचं प्रदर्शन करताना आणि पुन्हा एकदा मिस टाइम झालेला फटका, परंतु वन बाउन्स जातोय सीमारेषा पार. हा येतोय चौकार. खूपच लूज असा बॉल सौरभ बोडरे यांच्याकडून. हाफ पिच स्वरूपातील हा चेंडू. वाईड चेंडू, अतिरिक्त स्वरूपात एक धाव. संघाची धावसंख्या 43. पुढील चेंडू सौरभ यांचा. सुंदर असा चेंडू, यावरती निर्धाव असा चेंडू. प्ले अँड मिस सुनील यांच्याकडून. या षटकातील पहिला निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा उत्कृष्ट असा मारलेला फटका, परंतु उंची जास्त, लांबी कमी आणि बॉल जातोय आकाश वाघ यांच्या जोळीमध्ये. ही येते विकेट. सौरभ बोडरे यांना मिळालेली ही विकेट. सुनील यांच्या स्वरूपात बसलेला हा टायगर 11 संघासाठी धक्का. त्यांची जागा घेण्यासाठी येत आहेत सुनील मोहिते. यांची जागा घेण्यासाठी आलेले आहेत मंगेश वेळे. पुढील चेंडू सौरभ यांचा, सामना करतील मंगेश. पुन्हा एकदा हवेत उंच उडलेला चेंडू. पाहूया बॉल खाली कोण येतंय. राहुल ठोंबरे यांनी सोडलेला आहे कॅच आणि यावरती 2 धावा पळून पूर्ण. षटकाची समाप्ती. 6 चेंडू आणि 6 धावांची गरज टायगर 11 संघाला हा सामना जिंकण्यासाठी. 6 चेंडू 6 धावा. कुठेतरी आपल्याला फिल्डर्सनी सनग्लासेस घालून खेळण्याची गरज. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी शेवटचे षटक घेऊन येत आहेत सुदर्शन. 6 चेंडू 6 धावा टायगर 11 संघासाठी हा सामना जिंकण्यासाठी. सुदर्शन यांचा चेंडू. पुन्हा एकदा कॅचची संधी. पाहूयात राहुल ठोंबरे बॉल खाली आणि पुन्हा एकदा ड्रॉप राहुल ठोंबरे यांच्याकडून. या ठिकाणी आलेले आहेत 2 धावा. श्रीराम वॉरियर्स संघाकडून आपल्याला आज खूपच मिसफिल्डिंग पाहायला मिळालेली आहे. कुठेतरी आपली मिसफिल्डिंग आपल्याला या सामन्यापासून दूर घेऊन चाललेली आहे. सुदर्शन यांचा पुढील चेंडू. रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा पाहूया काय होते. आणि हा येतोय चौकार. आणि या ठिकाणी टायगर 11 संघ जिंकलेला आहे. ओमकार चव्हाण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच.
पुढील होणारा सामना दिव्यांश फायटर वर्सेस दाजी 11. दिव्यांश फायटर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. दिव्यांश फायटर आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. 2 सामन्यांमधील कालावधी